नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 16 जुलै 2026 पर्यंत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेबाबत समोर आलेल्या सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आणि या योजनेची राज्यातील लाखो शेतकरी आणि ग्रामीण युवक आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या या योजनेची अंमलबजावणी सुरू झालेली नसली तरी सरकारकडून काही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. आणि योजनेचे संभाव्य उद्घाटन, आर्थिक तरतूद किंवा जनावर खरेदीसाठी वाढवलेली मर्यादा, पशुसंवर्धन विभागातील भरती आणि अर्ज प्रक्रिया याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घ्यायला भेटणार आहे. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आता सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे की पशुसंवर्धन विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना 15 ऑगस्ट 2026 पर्यंत सुरू करण्याचे लक्ष्य जे आहे ते निश्चित केलेले आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेसाठी आवश्यक सॉफ्टवेअर आणि तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे. म्हणून सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्यास स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर ही जी योजना आहे ती सुरू होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे. आता ही तर झाली पहिली अपडेट. दुसरी म्हणजे की आता या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जवळजवळ 99.45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद प्रस्तावित करण्यात आलेली आहे. आणि ही जी रक्कम आहे ती योजना सुरू झाल्यानंतर विविध घटकांच्या अंमलबजावणीसाठी वापरली जाणार आहे. तसेच तिसरी अपडेट म्हणजे की शेतकरी आणि पशुपालकांसाठी आणखीन एक मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. योजनेअंतर्गत गाय किंवा म्हैस खरेदीसाठी आर्थिक मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. पूर्वी या योजनेत 70,000 पर्यंतची मर्यादा होती, मात्र आता ही मर्यादा वाढवून 1,00,000 रुपये करण्यात आलेली आहे. यामुळे लाभार्थ्यांना अधिक चांगल्या दर्जाचे पशुधन खरेदी करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर दुग्ध व्यवसाय अधिक सक्षम करण्यासही मदत होईल. आता जी नंतरची चौथी अपडेट आहे ती महत्त्वाची म्हणता येईल. पशुसंवर्धन विभागात 2,795 रिक्त पदांची भरती प्रक्रिया जी आहे ती अंतिम टप्प्यात असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आणि या भरतीमुळे विभागाची कार्यक्षमता वाढण्यास मदतसुद्धा होईल. तसेच योजना सुरू झाल्यानंतर लाभार्थ्यांना सेवा अधिक वेगाने मिळण्याची अपेक्षा आहे. तसेच या योजनेचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे की मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील युवक शेतकरी आणि पशुपालकांना पशुधनावर आधारित व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे. या योजनेमुळे अनेक सकारात्मक परिणामसुद्धा अपेक्षित आहेत, जसं की ग्रामीण भागात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील, दुग्ध व्यवसायाला चालना मिळेल, पशुपालन व्यवसाय अधिक मजबूत होईल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ जी आहे ती अधिक पटीने होण्यास मदत होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला जास्त बळ मिळेल. आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जर सांगायचं झालं तर सध्या अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहे की अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे का. याचे उत्तर आहे नाही. 16 जुलै 2026 पर्यंत या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे. मात्र योजना जी आहे ती अधिकृतपणे सुरू झाल्यानंतर अर्ज जो आहे तो MHA-DBT पोर्टलद्वारे स्वीकारले जाण्याची शक्यता आहे. यामुळे इच्छुक लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तयार करून ठेवावी. सरकारने बेसिकली अद्याप अर्ज सुरू केलेले नाही आहेत, ही गोष्ट तुम्ही मंडळींना लक्षात ठेवा. परंतु 15 ऑगस्ट 2026च्या आसपास ही जी योजना आहे ती सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. म्हणून सर्व इच्छुक शेतकरी आणि पशुपालकांनी MHA-DBT पोर्टल आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत अपडेट्सवर नियमित लक्ष ठेवावे. तसंही नवीन अपडेट आल्यानंतर मी या चॅनलवर व्हिडिओ टाकेल, त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बडी नावाचं हे माझं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि कोणत्याही जास्त अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. जेव्हा अधिकृत माहिती येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला सांगेन. आता या योजनेबद्दल ज्या अपडेट्स होत्या मी तुम्हाला सगळ्या क्लिअर सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचा लाभ घेण्याचा विचार करत असाल तर या सर्व अपडेट्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच सरकारी योजना, कृषी योजना, पशुसंवर्धन योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्ससाठी आपल्या बडी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.